नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण अत्याधिक घाम येणे व आयुर्वेद या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता घाम येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. म्हणजे शरीरात विशिष्ट पद्धतीनं घाम येणं ही शरीराची जी टेम्परेचर असतं ते मेंटेन करायला हे घाम मदत करत असतो. परंतु बरीचशी लोक अशी आहेत की त्यांना 12ही महिने अतिशय घाम येत असतो. विशेषतः दोन्ही हात आणि दोन्ही पायाच्या तळव्यांना त्यांचे हात अक्षरशः ओले होतात, पाय अक्षरशः ओले होतात. मग हे घाम येण्याचं कारण कोणतं आहे हे अगोदर शोधावं लागेल. बऱ्याच जणांना हा घाम जेनेटिकली आलेला असतो, त्यांच्या आईवडिलांना हा त्रास असतो. बऱ्याच जणांची साखर वाढलेली असते, बऱ्याच जणांचा ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉइड झालेला असतो, बऱ्याच जणांच्या हृदयाच्या काही समस्या असतात, काही स्त्रिया मेनोपॉजच्या अवस्थेत असतात, त्यांना हा घाम अतिशय येत असतो. म्हणजे हे कुठलं तरी एखादं कारण ते शोधावं लागतं. बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा अत्याधिक प्रमाणात त्रास असतो. तर तुमचा आजार कोणता आहे आणि त्याच्यामुळे घाम येतोय का हे शोधून त्याच्यावरती आपल्याला उपचार करावे लागतील. परंतु हा घाम आत्ताच सुरुवातीला यायला लागलाय, अगदी थोडक्या स्वरूपात आहे, तर त्याला आपल्याला घरगुती पद्धतीनं घरगुतीच्या उपचारानं तो घालवता येईल का? तर तो थोडक्या स्वरूपात येणारा घाम आपल्याला नक्की कमी करता येतो. तर घाम येतोय म्हटल्यावर तुमच्या आहारात अत्याधिक स्पायसी मसाल्याचं सेवन तर नाही येणार, रात्रीचं जागरण पण नाही येणार, पॅक फूड फास्ट फूड याचं प्रमाण अत्याधिक घेत नाही येणार. तर ही जी कारणं घडत असतील, बऱ्याच जणांना कांदा किंवा लसूण हे खूप खायची सवय असते, तर हे पहिल्यांदा तुम्ही आहारातून कमी केलं पाहिजे. रात्रीचं जागरण बंद केलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे. तर त्यांनी काय होतं, तर तुमचं शरीरातील जो पित्त दोष बिघडलेला आहे तो पित्त दोष नॉर्मल येऊन तुमचा जो घाम वाढलेला असतो तो घाम कुठेतरी कमी व्हायला लागतो. ही तुमचं जे डेली रुटीन जर व्यवस्थित केलं तर. आता घरगुती काय उपचार आहेत, तर गुलाबाचं जेल मिळतं आणि चंदनाची पावडर सुद्धा मिळते. तर चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी असं एकत्र करून त्याचा लेप तुम्ही दोन्ही हाताच्या तळव्यांना, दोन्ही पायांच्या तळव्यांना जर त्याचा लेप दिला, लेप घालून साधारण अर्धा तास तसंच ठेवावं आणि ते पाय नंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत. या लेपाचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर बऱ्याच जणांना बर्फ जो असतो तो बर्फाचा शेक दोन्ही हाताच्या आणि पायांना जर घेतला तर घाम येण्याची जी प्रवृत्ती वारंवार होत असते, तर ह्या बर्फाच्या शेकाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ती कमी करता येत असते. त्याचबरोबर त्रिफळा नावाचं एक वनस्पती आहे, त्रिफळा नावाचं चूर्ण आहे. वनस्पती त्रिफळा म्हणजे हरितकी, भेडा आणि अमलकी ह्या 3 वनस्पतींचं एकत्र केलेलं मिश्रण त्याला त्रिफळा म्हटलेलं आहे. त्रिफळा आहे, सारिवा आहे, खदीर आहे, ह्या 3 वनस्पतींचं चूर्ण बाहेर कुठेही मिळतं आणि त्या वनस्पतींचा पावडर आणि गुलाबाचं जल असं एकत्र करून त्याचा जरी लेप घातला हाताला आणि पायाला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. ह्या त्रिफळा चूर्णाचं सेवन जर रात्री झोपताना 2 चमचे जर तुम्ही केलं तर शरीरातला पित्तदोष सुद्धा कमी होतं आणि पोट सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येतं. बऱ्याच लोकांना चिडचिड हे प्रचंड प्रमाणात होत असते. काही झालं तर छोट्या छोट्या गोष्टीवरनं ही लोक चिडत असतात. तर ह्या लोकांनी मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं. रागावरती नियंत्रण मिळवणं जर मिळवलं आणि रागावरती नियंत्रण मिळवल्यामुळं तुमचा पित्तदोष वाढलेला असतो तो कमी होऊन शरीरात जो घामाचं सिक्रेशन जास्त व्हायला लागतं ते कुठेतरी कमी होतं. त्यामुळे हे जे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही केले तर तुमचा घाम येण्याची प्रवृत्ती ही कुठेतरी कमी होईल. परंतु तुम्हाला अत्याधिक घाम येत असेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर घेतली तर तुमच्या हा त्रासातून तुम्हाला नक्की लवकरात लवकर आयुर्वेदाच्या साहाय्याने मुक्तता मिळवता येईल. धन्यवाद.